मित्रांनो, बोरगॉय टेक्नॉलॉजी पॅटर्न कलिंगड टरबुजाचा म्हटलं की मिरची प्लस कलिंगड हे कंपल्सरी येतं. हे का सांगतं? ज्या वेळेला 2008 पासून आपण कलिंगडमध्ये काम करत आलेलो आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा हा प्रॉब्लेम जाणवत आहे की अलीकडं की माल काही कारणामुळे कमी निघतो किंवा मार्केटचा रेट पण कमी राहतो. मग आपलं अर्थकारण प्रॉफिट हे चांगलं सुधारायचं असल्यास आपल्याला कलिंगड प्लस मिरची लावलो तर खूप बेस्ट होतं. जसं की तुम्हाला माहिती आहे, टरबूज कलिंगड आपलं मिनिमम एकरी 20 टन निघतं, काही लोक 40 टनापर्यंत पण पोहोचलेले आहेत. मग ज्या वेळेला 20 टन आपल्याला कलिंगड निघतं त्यावेळेला मिनिमम त्याचा मार्केट भाव जर का 8 रुपये पकडलो तरी 2 लाख रुपये होतात. पण येणारा खर्च त्याचा बघितला तर एक 70-80 हजार रुपयेपर्यंत आपल्याला जातो. म्हणजे ह्यातून 1,20,000 हा प्रॉफिट आपल्याला मिळत असतो. पण तेच जर का कलिंगड सोबत मिरची घेतलो आपण तर येणारा खर्च 70,000 प्लस मिरचीच्या रोपांचा आणि किरकोळ खर्च बघितला तर 10,000 रुपये आपले वाढणार आहेत. म्हणजे येणारा खर्च 80,000 आला. पण मिरची आपली पुढं कंटिन्यू मिनिमम एक 4-5 टन जरी मिळाली मिरची आणि त्याचा तोडणीचा खर्च जरी 40-50 हजार काढला तर टोटल खर्च आपल्याला 1,20,000 गेला. पण कलिंगड 20 टन मिळाला आपल्याला आणि मिरची 5 टन मिळालं. कलिंगडमधनं प्रॉफिट 1,20,000 झाला प्लस मिरची हे विकून आपल्याला म्हणजे 5 टनाचं जरी 20 रुपयाने विकलो तर ते 1 लाख ॲडिशनल प्रॉफिट होतात. म्हणजे मिनिमम 2 ते 3 लाख रुपये कलिंगड आणि मिरची ह्यामधनं मिळून जातं आपल्याला. रेट चांगले असले तर ॲडिशनल नक्की फायदा होणार आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाची ही गोष्ट आहे की कलिंगड संपतं 60 दिवसानं आणि मिरची चालू होते 60 दिवसानं. म्हणजे दोन्हीचा एकमेकाचा बॅलन्स होतो. स्प्रे वाचतात, एकच फर्टिगेशन सगळ्या ठिकाणी काम करतं. ड्रीप मल्चिंग एकदाच अंतरलेलं असतात, त्याचाही प्रॉपर युटिलायझेशन होऊन जातं. आपल्याला वेळ वाचतो आणि प्रॉफिट नक्की चांगला होऊन जातो. तुमच्या भागानुसार कुठली मिरची चालते ती मिरची लावा. बोरगॉय टेक्नॉलॉजी MH09 व्हरायटी आहे, अतिशय चांगली आहे. व्हायरसला स्टडी आहे, सगळ्या मार्केटला चालते, तिखटपणा चांगला आहे, माल भरपूर लागतो. त्यामुळे ती व्हरायटी जरी लावला तरी तुम्हाला एकदम बेस्ट होऊन जातं. आणि कलिंगडमध्ये कृष्णप्रिया बोरगॉय टेक्नॉलॉजी अतिशय सुंदर व्हरायटी आहे, ती सुद्धा ट्राय करा. तुम्ही 2 एकर लावणार असला तर 1 एकर ही व्हरायटी लावा किंवा 1 एकर लावणार असला तरी 2 पाकिटं कृष्णप्रिया आणि 2 पाकिटं MH09 लावून पहा. तुम्हाला अतिशय म्हणजे अतिशय चांगला फरक मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कलिंगड टरबूजमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी पूर्ण नियोजन कसं करायचं आहे, ह्यात काय प्रॉब्लेम्स येतात आणि ह्या प्रॉब्लेमवर स्मार्ट सोल्युशन कसं करायचं आहे ह्याचं एक प्रॅक्टिकल मॅन्युअल आपण तयार केलेलं आहे. हे मॅन्युअल फक्त 300 रुपयाला आपण पोच करत आहे तुम्हाला. तुम्ही आजच संपर्क करा, कारण का फक्त 2,000च बुक आपण प्रिंट केलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही आज लगेच बुकिंग करून ठेवा. हे मॅन्युअल तुमच्या हातात ज्यावेळेला पडेल त्यावेळेला कलिंगड आणि टरबुजाबद्दल तुम्हाला इतर कुणालाही कुठली माहिती विचारायला लागणार नाही. पूर्ण सगळी माहिती आणि इन्फॉर्मेशन असलेलं एक खूप सुंदर बुक आहे. तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या सोबत हे कायम असलं की नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल.